सोलापुरातील 2 शाळकरी मुलींच्या मृत्यूनंतर महानगरपालिका ॲक्शन मोडवर आली। बाबू जगजीवन झोपडपट्टीमध्ये मेडिकल कॅम्प सुरू करून स्थानिकांची तपासणी केली जाते। महानगरपालिकेकडून 2400 घरातील 11000हून अधिक नागरिकांच्या तपासण्या करण्यात आल्या। तसेच आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या सर्वेक्षणात 80 ते 90 घरात डेंग्यूच्या अळ्या आढळल्याचं समोर आलंय। 10 डॉक्टर्स आणि 60हून अधिक नर्सेस आणि अधिकाऱ्यांकडून नागरिकांची तपासणी केली जाते। सोलापुरातील बाबू जगजीवनराम झोपडपट्टीत दूषित पाण्यामुळे 2 शाळकरी मुलींचा मृत्यू झाल्यानंतर सोलापूर महानगरपालिका खरबडून जागी झालेली आहे। आपण सध्या त्याच झोपडपट्टीत आहोत। पाहिलं गेलं तर अशा प्रकारे 4 दिवसाआड सोलापूर शहराला पाणी पुरवठा होतो आणि पाणी पुरवठा झाल्यानंतर साठवणुकीसाठी असे ड्रम, छोटे पातेले असतील किंवा बादल्या असतील यांमध्ये ते पाणी साठवलं जातं। याच्या माध्यमातूनच कुठेतरी डेंग्यूचा फैलाव झाला असा दावा सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी केलेला आहे। 2 दिवसात पाहिलं गेलं तर जगजीवनराम झोपडपट्टी 2430 घरे असून त्यातील 11823 लोकसंख्या आहे। सुमारे 150 अशा वर्करांच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात आलेले आहे। यामध्ये पाहिलं गेलं तर अनेक जे 80 ते 90 जे घरं आहेत त्यामध्ये प्रामुख्याने जे डेंग्यूची अंडी किंवा अळी असते त्याचा प्रादुर्भाव झाल्याचं पुढं आलेलं आहे। असं असलं तरी अनेक ज्या या घरांमधून राहणारे जे नागरिक आहेत त्यांना मोठ्या प्रमाणावर जे मलेरिया असेल किंवा डेंग्यू असेल किंवा ताप असेल, उलटी असेल याची मोठ्या प्रमाणावर लागण झाल्याचेही सोलापूर महानगरपालिकेकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे। आपल्यासोबत काही स्थानिक नागरिक आहेत। ताई, अशा पद्धतीने कुठेतरी सर्वे होतो, त्या सर्वेच्या माध्यमातून डेंग्यू आहे असा सर्वे निष्कर्ष काढला तो आणि शाळकरी मुलींचा मृत्यू होतो। कशा पद्धतीने बघता याकडे? सर, फक्त पाण्याद्वारेच नाही तर इथं संडास बाथरूमचे पण आम्हाला भरपूर त्रास आहे। तिथे डेंग्यू मलेरिया होण्यासाठी तिथे पण लक्षणं आहेत। भरपूर मच्छर आहेत, पाय ठेवायला जागा नसते तिथे, एवढी घाण आहे तिथं। आणि ड्रेनेज पहिला पावसात ड्रेनेज भरून आमच्या घरामध्ये पाणी येतं इथं। तर मग ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहे, आम्हाला संडास बाथरूमचा पण प्रॉब्लेम आहे। स्वच्छताची काही काळजी घेत नाही। आता इथं 2 मुलींचे मयत झाल्यामुळे लोक यायला लागले, ते आमच्याबद्दल विचारायला लागलेत। तर त्याच्या आधी कोणच आले नव्हते इथे काही विचार न करायला। सर्दी खोकल्यासाठीच येतात त्यांनी। मग ते औषध दिलेत काल घरात येऊन सगळ्यांना। ते औषध 2 टाइम घाला म्हणून सांगितले तर पाण्यात एवढंच सांगितलं, अजून काय नाही सांगितलं। कशामुळे होतं हे काय सांग? हे ड्रेनेजचं पाण्यामुळे होतं सर। प्रीतम पंडित, न्यूज 18 लोकमत, सोलापूर। तर सोलापूरमध्ये दूषित पाण्याचा पुरवठा अजूनही सुरू आहे। कुचन परिसरामध्ये नागरिकांना पाईपलाईनमधनं काळसर पाण्याचा पुरवठा होतोय। पाणी पुरवठा करणाऱ्या नळाला गेल्या महिन्याभरापासून दूषित पाणी येत असल्याची माहिती नागरिकांनी दिली आणि दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची भीती वाटू लागली आहे। मात्र वारंवार तक्रार करूनही पालिका या तक्रारीकडे दुर्लक्ष करते। महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये तापमानानं 40 अंशांचा आकडा गाठलेला आहे। यामध्ये अकोला 40 तर ब्रह्मपुरीमध्ये तापमान 41.3 अंश सेल्सिअस इतकं आहे। त्याखालोखाल सर्व विदर्भातले सर्व जिल्हे आणि मराठवाड्यात सुद्धा तापमान वाढ झाली आहे। राज्याच्या काही भागात उष्णता आणखी वाढण्याची शक्यता आहे। येत्या 2 ते 3 दिवसात राज्यातील अनेक ठिकाणी तापमानात 2 ते 3 अंशांनी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। त्यामुळे उष्णतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। अकोल्यामध्ये पारा 41 तर ब्रह्मपुरीमध्ये 41.3 अंशांवरती गेलाय। नंदुरबार, जळगाव, पुणे, धुळे आणि नाशिकसह आजूबाजूच्या भागात उष्णतेची तीव्रता अधिक जाणवणार आहे। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये यंदाच्या उन्हाळ्यातील रविवार सर्वात जास्त उष्ण ठरला। काल 40 डिग्री तापमानाची नोंद करण्यात आली। तर नंदुरबार, जळगाव, पुणे, धुळे आणि नाशिकसह आजूबाजूच्या भागात उष्णतेची तीव्रता अधिक जाणवणार आहे। त्यातच आता कोकणासह मराठवाडा, विदर्भात तापमानात चांगलीच वाढ होतीये। उन्हात जाताना खबरदारी घ्या असा सल्ला हवामान विभागानं दिलाय। पश्चिम भारत के जो काफ़ी क्षेत्रों से हॉट एयर जो ड्राई डेसिकेटिंग विंड्स वो कहते हैं, ये आने के कारण आपको तापमान ज़्यादातर देखने के लिए मिला था। जैसा आप देखेंगे कल के हिसाब से विदर्भ क्षेत्र में जो अकोला जो जगह से स्थानों से 43.2 डिग्री जो हाईएस्ट इस सीज़न का जो हाईएस्ट जो रिकॉर्ड किया था, दर्ज किया था। इसके हिसाब से दूसरा दिनों और तीसरा दिनों में अपने जो मौसम विभाग अपने नागपुर से भी जैसे उष्णलहर की चेतावनी भी हम पश्चिम विदर्भ क्षेत्रों में हम उसका चेतावनी भी हम जारी कर रहे हैं। तर जगातील उष्ण शहरांच्या यादीमध्ये चंद्रपूरचं नेहमीच नाव येत असतं। यंदाच्या उन्हाळ्यात चंद्रपूरचा पारा 43 डिग्रीच्या वर जाऊन पोहोचलाय। त्यामुळे दुपारच्या वेळेस रस्ते निर्मनुष्य झाल्याचं चित्र आहे।
चंद्रपूरचं तापमान रोज नवीन नवीन उच्चांक गाठत आहे. 43 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान हा पोहोचलेला आहे. दुपारच्या वेळेस जे असते ते ओसाड पडत आहेत आणि 12 ते 4च्या मध्ये उन्हाची तीव्रता खूप जास्त असते. त्याच्यामुळे नागरिक तर घराबाहेर पडत नाही, पण अत्यंत आवश्यक काम असेल तरच पडतात आणि स्वतःची काळजी घेतात. दुपट्टे किंवा शीतपेयाचा वापर करतात किंवा पाण्याची बॉटल सोबत ठेवतात. एप्रिलची सुरुवात झालेली आहे. पुन्हा उन्हाची तीव्रता महिनाभरात वाढण्याची शक्यता आहे आणि यासोबतच जिल्हा प्रशासनाने देखील सूचना दिलेल्या आहेत की गरजेचं काम असेल तर अत्यावश्यक काम असेल तरच बाहेर पडा. यासोबत जिल्हा प्रशासनाने किंवा महानगरपालिकेने ज्या कोल्ड रूम तयार केलेत आहेत की उष्माघाताचे बळी पडू नये आणि मोठा परिणाम किंवा कोणतेही परिणाम होऊ नये याकरिता जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिकेने देखील या सगळ्या व्यवस्था केलेली आहे. जागोजागी पाणपोष ठेवलेले आहे जेणेकरून नागरिकांना या उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून. हैदर शेख, न्यूज 18 लोकमत, चंद्रपूर. अकोला जिल्ह्यात सुद्धा सूर्यानं आग ओकायला सुरुवात केली आहे. काल अकोल्यामध्ये 43.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उकाडा वाढल्यामुळे नागरिक चांगलेच हैराण झालेत. मार्च महिन्यात 40 पार गेलेल्या तापमानात एप्रिल सुरू होताच अवकाळी पाऊस पडल्यामुळे थोडासा गारवा निर्माण झाला होता. मात्र आता पुन्हा तापमानात वाढ झाली आहे. आणखी 2 ते 3 दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कुंदन जाधव यांनी. 41 डिग्री सेल्सिअस तापमान वाढलेलं आहे. गेल्या मार्च महिन्यामध्येच 40 पार केलेल्या तापमानाने एप्रिलच्या सुरुवातीलाच अवकाळी पावसामुळं काही ठिकाणी गारवा वाढला होता आणि या गारव्यामुळे काही नागरिकांना दिलासा मिळाला होता. 40 पार केलेल्या तापमानानं 36 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान गेलं होतं. मात्र आता कालपासनं हे तापमान मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि काल 43 अंश सेल्सिअसची नोंद झाल्यानंतर आज दुपारच्या वेळेला 41 अंश सेल्सिअस एवढं तापमान दाखवतंय आणि या उकाड्याने अकोल्यातील नागरिक चांगलेच हैराण झालेले दिसत आहेत. मात्र चाकरमाने आपल्या कामानिमित्त त्यांना बाहेर पडावं लागते आणि ते या उन्हातही बाहेर पडत आहेत. मात्र हवामान खात्याने आणखी 2-3 दिवस या तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तवल्याने आता नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन केलेलं आहे. कुंदन जाधव, न्यूज 18 लोकमत, अकोला. तर राज्यामध्ये उन्हाचा तडाखा वाढलेला असून उन्हाची झळ प्राण्यांना सुद्धा बसते. अशातच छत्रपती संभाजीनगरातल्या सिद्धार्थ प्राणी संग्रहालयात प्राण्यांसाठी खास सोय करण्यात आली आहे. इथे वाघांसाठी कूलर लावण्यात आले आहेत. प्राण्यांच्या पिंजऱ्यावरती दिवसातनं 2दा पाण्याचे फवारे मारले जातात. उन्हाचा फटका प्राण्यांना बसू नये यासाठी ही खबरदारी घेतली जाते. प्राणी संग्रहालयामध्ये आम्ही सिद्धार्थ उद्यान आपण बघू शकतो. त्या ठिकाणी कूलर लावलेले आहेत आणि कूलर लावल्यानंतर या ठिकाणी पाण्याचा मारा सुद्धा केला जातो. जवळपास जे आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये 40 पर्यंत तापमान गेलेलं आहे आणि त्या उन्हाचा त्रास जो आहे प्राणी संग्रहालयातील वाघांना होता. हा पांढरा वाघ आहे, याचं नाव वीर आहे आणि याला थंड ठेवण्यासाठी उन्हाचा त्रास जास्त होऊ नये यासाठी पाणी सुद्धा दिवसातून 3 ते 4 वेळेस मारलं जातं. आपण बघतोय वाघोबा अत्यंत पाण्याच्या फवाऱ्याचा आनंद घेत आहेत, रागात सुद्धा दिसत आहेत. एकंदरीतच प्राणी असतील, पक्षी असतील, मनुष्य असतील, या सगळ्यांनाच उन्हाचा ताप या ठिकाणी होताना दिसतो आहे. मात्र महानगरपालिकेचे आयुक्त जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार सर्व प्राण्यांना अशा पद्धतीची ट्रीटमेंट दिली जाते. कूलर आहेत, पाण्याचे फवारे मारले जातात. वीर जो पांढरा वाघ आहे त्याचे केयरटेकर माझ्यासोबत है. सर, आपका नाम? मेरा नाम मोहम्मद जिया निजामी है. जिया साहब, मैं मारता हूँ थोड़ा पानी. कैसा इनका टेम्परेचर कूल रखते हैं? इनको टेम्परेचर माइनस में रखना पड़ता क्योंकि ज़्यादा गर्म रहे तो ये हाँफते बहुत, इसलिए इनको दिन में 2-3 बार पानी मारना, कूलर लगाना, इनकी पूरी देखरेख करना पड़ता गर्मी में. बघितलं का आपण किती मोठा अगदी सुंदर वाघ आहे, पांढरा वाघ. पूर्णपणे उभा राहिल्यानंतर किती मोठा हा होतो. निश्चितपणे त्यांनाही उन्हाचा त्रास होतो आणि जवळपास सगळ्या वाघांना जे आहे आता या ठिकाणी कूलर असेल किंवा पाणी मारून त्यांचं टेम्परेचरचा त्रास त्यांना होऊ नये अशा पद्धतीची काळजी महानगरपालिका इथे घेते. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर.